नरेश अरोरा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे। नरेश अरोरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार आहेत। अमित दिलावारी हे सुद्धा बैठकीला उपस्थित होते। नरेश अरोरा जे पक्षाचे राजकीय सल्लागार आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतलेली आहे आणि यावेळेला अमित दिलावारी हे सुद्धा त्यांच्या सोबत उपस्थित होते। मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी अरोरा आले। एकीकडे विलिनीकरणासंदर्भात पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात प्रचंड चर्चा होत असताना आता ही भेट झालेली आहे। नरेश अरोरा जे राजकीय सल्लागार आहेत पक्षाचे त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली। प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून तपशील घेऊयात। रोहन, साधारण किती वेळाची ही सगळी भेट झालेली आहे आणि नेमकं कशा संदर्भात भेट होती समजू शकलं का? तासभरापासून ही बैठक जी आहे ती अरोरा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये झालेली पाहायला मिळते आणि ज्यावेळेस अरोरा आले अगदी त्याच वेळी देखील पार्थ पवार आणि जय पवार हे दोघं देखील आलेले पाहायला मिळाले। कारण सकाळपासून सुनेत्रा पवार पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये होत्या। अनेक वेगवेगळ्या तालुक्यातले लोक जे आहेत त्यांच्यासोबत बैठका ज्या आहेत त्या सुरू होत्या, परंतु नरेश अरोरा यांच्यासोबत बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार देखील उपस्थित होते आणि जवळपास ही संपूर्ण बैठक जी आहे ती या 3-4 जणांमध्ये सुरू असली आपल्याला पाहायला मिळाली। तर मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की नरेश अरोरा वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत। स्वतः रोहित पवारांकडून त्यांचा उल्लेख जो आहे तो वारंवार केला जातोय। त्यामुळे नरेश अरोरा यांच्या सगळ्या कामाच्या पद्धतीबद्दल राजनीतिकार म्हणून अजित पवार खुश नव्हते, त्यांना काही फायदा होत नव्हता। अशा प्रकारचं सगळी चर्चा सुरू असताना सुनेत्रा पवार यांची भेट जी आहे ती नरेश अरोरा यांनी मागितलेली होती आणि मीटिंग जी आहे ती जवळपास तासभर यांच्यामध्ये झालेली आहे। की काय यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, कारण का डिझाईन बॉक्सच्या माध्यमातून अजित पवारांचं लोकसभा विधानसभा काम जे आहे ते नरेश अरोरा यांनी केलेलं होतं। महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील काम नरेश अरोरा यांनी केलेलं होतं आणि आता नरेश अरोरांचं काम जे आहे ते ठेवलं जाणार का? कारण अजित पवार नाराज होते असं म्हटलं जातं। त्यामुळे नरेश अरोरांसोबत नेमकी काय चर्चा झाली हे सांगणं महत्त्वाचं आहे। जी रोहन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।